कोतवाल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। कोतवालची जे विद्यार्थी मित्रांनो सर्व जिल्ह्यांसाठी या ठिकाणी भरती आलेली आहे। लक्षात ठेवा, जागांचा जर आपण विचार केला तर 2912 जागांसाठी कोतवालची भरती या ठिकाणी सर्व जिल्ह्यांसाठी आलेली आहे। या संदर्भात पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि शिक्षण फक्त कोतवाल भरतीमध्ये 4थी पास लागते। लक्षात ठेवा, 4थी पास महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर यामध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार 15,000 रुपये महिना भेटणार आहे। लक्षात ठेवा, आणि कोतवालचे कामं कोणते राहते विद्यार्थी मित्रांनो गावामध्ये ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा, तलाठी सहाय्यक गावाच्या तलाठी आणि ग्रामसेवकांच्या आदेशानुसार महसूल संबंधी विविध कामात मदत करणे हे काम राहते। दवंडी देणे म्हणजे गावामध्ये जे शासकीय व राजकीय सूचना आदेश किंवा महत्त्वाच्या घोषणा आणि दवंडी पिटवणे, तर हे काही आपल्याला काम राहते। सरकारी कागदपत्रे पोहोचवणे, तलाट्यांचे अहवाल नोटीस किंवा कागदपत्रे तहसील कार्यालय किंवा संबंधी व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, आपत्ती व पाहणी, गावात आपत्कालीन परिस्थितीत माहिती देणे, पीक पाहणी किंवा अन्य सर्वेक्षणात प्रशासनास सहाय्य करणे हे काही कामं जे विद्यार्थी मित्रांनो कोतवालचे राहते। लक्षात ठेवा, आणि कोतवालमध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की कोतवालची जी भरती आहे हे गावानुसार भरती आहे, म्हणजे गाव स्तरावर ही भरती आहे। म्हणजे आपल्या गावामध्ये जर समजा भरती निघाली फक्त आपल्या गावातल्याच नागरिकांना फॉर्म भरता येणार आहे, बाकीच्या गावातल्या नागरिकांना आपल्या गावामध्ये फॉर्म भरता येणार नाही। एक लक्षात ठेवा, आता एक उदाहरण देऊन आलो। आपलं एखादं छोटंसं गाव आहे समजा, जिथं 100 लोकांची लोकसंख्या आहे, ठीक आहे, तिथं सर्व कॅटेगरीचे लोक राहते, SC ST OBC WSNTV ओपन SBC SCBC। तिथं जर समजा या ठिकाणी 5 जागा जरी निघाल्या समजा, किंवा 1 जागा जरी निघाल्या, एक उदाहरण देऊन आलो, 1 जागा जरी निघाल्या, आपल्या गावाची जी लोकसंख्या 100 लोकांची लोकसंख्या आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की आपल्या गावामध्ये भरती निघाली आहे म्हणून। ठीक आहे, आपण या ठिकाणी फॉर्म भरला, आपल्या गावामध्ये जर समजा 100 लोक आहेत, तर 100 पैकी जर समजा या ठिकाणी 5 लोकांना माहीत पडलं की आपल्या गावामध्ये भरती आहे, ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 5 पैकी आपणच या ठिकाणी एक हुशार विद्यार्थी असणार आहे ना। एक लक्षात ठेवा, काही काही गावामध्ये असं सुद्धा झालेलं आहे, याच्या अगोदर लोकांना माहीतच नसते की आपल्या गावामध्ये या ठिकाणी भरती निघाली आहे म्हणून कोतवालची। तर त्यामुळे भरपूर जणांचं सिलेक्शन या ठिकाणी असं झालं आहे कोतवालमध्ये, आणि पगार 15,000 रुपये महिना भेटते कोतवालमध्ये। एक लक्षात ठेवा, ठीक आहे, तर जास्त चान्स आहे कोतवाल भरतीमध्ये जे वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा कोतवाल भरतीमध्ये लागते। एक लक्षात ठेवा, 18 ते 40 वर्षापर्यंत जे की एवढं वय यामध्ये आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे, आणि पगार 15,000 रुपये महिना भेटते। गावातल्या गावात राहूनच आपल्याला या ठिकाणी नोकरी करावं लागते, गावातल्या गावातच नोकरी। एक लक्षात ठेवा, 15,000 रुपये महिना आपल्याला भेटते, बसूनच राहावं लागते। एक लक्षात ठेवा, कामं कोणते करावं लागते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर यामध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। पहिली गोष्ट कसं की आपल्या गावामध्ये जागा निघाल्या तर आपल्याच गावातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, आपल्या गावातल्याच नागरिकांना फॉर्म भरता येणार आहे। बाकीच्या दुसऱ्या गावातले नागरिक आपल्या गावामध्ये फॉर्म नाही भरू शकत, कारण की रहिवासी असलं पाहिजे। एक लक्षात ठेवा, हे काही अट त्यामध्ये आहे, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी पेपरसुद्धा यामध्ये घेतला जाणार आहे। आपलं निवड यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, आपल्या यामध्ये पेपर घेतला जाणार आहे, तर जास्त विद्यार्थी पेपराले बसत नाही। एक लक्षात ठेवा, जास्त नागरिक पेपराले बसत नाही, ठीक आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की आपल्या गावामध्ये या ठिकाणी जाहिरात निघाली, भरती निघाली। त्यामुळे मला फॉलो करून घ्या, मला सबस्क्राईब या ठिकाणी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट वरच्यावर देत राहणार। आता या ठिकाणी आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे कोतवालमध्ये, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला थंबनेलवर असं कोण म्हटलं पेपर नाही यामध्ये, तर यामध्ये गावातल्या नागरिकांना माहीत नसते की आपल्या गावामध्ये भरती निघाली म्हणून, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे यामध्ये। असं समजा की या ठिकाणी एक जरी फॉर्म आला तर आपलं सिलेक्शन होणार आहे त्या ठिकाणी, ठीक आहे, तर ह्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। तर कोतवालमध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सोपा पेपर आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे, म्हणजे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पूर्ण मिसळून, नाही तर पेपर सेट पण घेतात जनरल नॉलेजचे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न विचारले जाणार आहे। मराठी व्याकरणचे विचारले जाणार आहे। स्थानिक व महसूल माहिती, स्थानिक गावाची, जिल्ह्याची माहिती आणि महसूल विभागाच्या कामाचे प्राथमिक ज्ञान याच्या आधारित 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 100 मार्काचा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपला पेपर होणार आहे। या भरतीची मी तुम्हाला या ठिकाणी शॉर्टली नोटिफिकेशन या ठिकाणी दाखवून देतो, ते अपडेट दाखवून देतो, केव्हापासून फॉर्म भरणे चालू होत आहे। सर्व जिल्ह्यानुसार जागा मी तुम्हाला दाखवून देतो, जिल्ह्यावाईज जागा दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, ते अपडेटसुद्धा दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर कोतवाल भरती संदर्भात अपडेट आलाय, बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महसूल सेवकसुद्धा कोतवाल भरतीला म्हटलं जाते। तर बघा विषय काय, महसूल सेवक कोतवाल पद भरती सन 2026 बाबत। तर बघा महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील दिनांक 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे।
त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भामधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच वरीलप्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणेच कोतवालांचे पदे भरले जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पदभरती प्रक्रिया दिनांक 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी ही विनंती. बघा 30 नोव्हेंबर 2026च्या अंदर ह्या भरत्या या ठिकाणी सर्व जिल्ह्यांसाठी येणार आहे. आता जिल्ह्यानुसार जागा किती आहे तर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 283 जागा रिक्त आहे, जालनामध्ये 47 जागा रिक्त आहे, परभणीमध्ये 64 जागा रिक्त आहे, हिंगोलीमध्ये 45 जागा रिक्त आहे, नांदेडमध्ये 78 जागा आहे, बीडमध्ये 71 जागा आहे आणि त्याचबरोबर लातूरमध्ये 62 जागा आहे, धाराशिवमध्ये 35 जागा आहे, त्यानंतर नागपूरमध्ये 115 जागा आहे, वर्धामध्ये 46 जागा रिक्त आहे, भंडारामध्ये 58 जागा रिक्त आहे, गोंदियामध्ये 39 जागा रिक्त आहे, चंद्रपूरमध्ये 76 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 70 जागा आहे, अमरावतीमध्ये 84 जागा आहे, अकोलामध्ये 80 जागा आहे, वाशिममध्ये 41 जागा आहे, बुलढाणामध्ये 85 जागा आहे, यवतमाळमध्ये 108 जागा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही सातारामध्ये जर आपण पाहिलं तर 91 जागा आहे, सांगलीमध्ये 67 जागा आहे, सोलापूरमध्ये 114 जागा आहे, कोल्हापूरमध्ये बघू शकता 107 जागा आहे आणि एकूण बघू शकता नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर 239 जागा या ठिकाणी आहे आणि धुळेमध्ये या ठिकाणी 47 आहे, नंदुरबारमध्ये 45 जागा आहे, जळगावमध्ये 86 जागा आहे, अहिल्यानगरमध्ये 101 जागा आहे आणि एकूण जर आपण पाहिलं तर मुंबई शहरमध्ये जागा नाही आहे आणि त्याचबरोबर बघा मुंबई उपनगरमध्ये 13 जागा आहे, ठाणेमध्ये 108 जागा आहे, पालघरमध्ये 123 जागा रिक्त आहे, रायगडमध्ये 119 आहे, रत्नागिरीमध्ये 64 आहे, सिंधुदुर्गमध्ये 42 आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 2912 सध्याच्या कंडिशनला म्हणजे कोतवाल म्हणजे महसूल सेवक कोतवालचे या ठिकाणी जागा एवढ्या काही रिक्त आहे सध्याच्या कंडिशनला 2912साठी. तर सर्व जिल्ह्यांसाठी भरती निघत आहे आणि ही जी भरती आहे गाव स्तरावर ही भरती राहते कोतवालची, ठीक आहे. आणि कोतवालमध्ये तो महिना आपल्याला भेटणार आहे 15,000 रुपये महिना भेटणार आहे. लक्षात ठेवा गावातल्या गावात आपल्याला नोकरी आपल्याला भेटणार आहे कोतवालची आणि कोतवालमध्ये जे विद्यार्थी मिळून 15,000 महिना आपल्याला भेटणार आहे. सिलेक्शन व्हायची जास्त चान्स आहे कारण की बघा आपल्या गावामध्ये जर जागा निघाल्या तर आपल्या गावातल्याच नागरिकांना त्या आपल्या गाव समजून जातात 300 लोकांची लोकसंख्या आपल्या गावामध्ये असेल तर जर समजा 1-2 जागा जरी निघाल्या तर भरपूर लोकांना माहीत नसते की आपल्या गावामध्ये भरती निघाल्या म्हणून, ठीक आहे. तर त्यामुळे जास्त चान्स आहे गावातून जास्त फॉर्म येत नाही. पण आपण जर पाहिलं तसं महाराष्ट्र पोलीस भरती निघाली किंवा इतर कोणती भरती निघाली तर त्यामध्ये लाखानं फॉर्म येते, पण या भरतीमध्ये लाखानं फॉर्म येत नाही. यामध्ये एक अट राहते की आपण गावातल्या नागरिकांनाच फॉर्म भरता येते, दुसऱ्या बाहेर गावातल्या नागरिकांना आपल्या गावामध्ये फॉर्म भरता येत नाही. तर अशा प्रकारे प्रक्रिया त्यामुळे जे यामध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे कोतवाल भरतीमध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे कारण की आपल्या गावामध्ये जास्त अर्ज येत नाही. तर त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं हे सरकारी नोकरीची मोठी संधी तुमच्या हातात आहे. तर लवकरच या ठिकाणी भरती निघणार आहे. या ठिकाणी बघा मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. तर 30 नोव्हेंबर 2026च्या अंदर भरती सर्व जिल्ह्यांसाठी येणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओला देत राहणार. याच्यासाठी असताना तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.